नमस्कार मित्रांनो, मी माझे यूट्यूब चॅनल स्वामी सेवा मार्ग यावरून मी तुम्हाला स्वामींची प्रचिती भाग 7 सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी स्वामींनी माझ्या मिस्टरांना वाचवले ते सांगितले होते. आता मी पुढचा प्रवास सांगणार आहे. लग्नाच्या 6 महिन्यानंतर मी प्रेग्नेंट राहिली. त्यानंतर डॉक्टरकडे जाऊन आले. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. मी स्वामींची रोज सेवा करत होती. सुरुवातीच्या काळात मला थोडासा त्रास होत होता. पायांना सूज आली होती. काही खावंसं वाटत नव्हतं. उलटी होत होती. म्हणून मी 3 महिन्यानंतर माहेरी गेले. तिथे 1-1.5 महिने राहिले. राहिल्यानंतर परत सासरी आले. माझी स्वामींची सेवा चालूच होती. रोजच्या रोज गोळ्या औषधं वेळेवर डॉक्टरकडे जात होती. पण टेस्ट सोनोग्राफी करत होती. आता 7 महिने होऊन गेले होते. मला माहेरी जायचे होते. माझ्याने आता काम होत नव्हते. त्यामुळे आणि माझी काळजी घ्यायला इथे कोणी नव्हते. मी आणि माझे मिस्टरच होतो. मिस्टर दिवसभर ऑफिसला निघून जात. त्यामुळे मी एकटेच राहत असे. परंतु सासूबाई म्हटल्या की 9व्या महिन्यात जा. पण माझ्या डॉक्टर म्हटल्या की तुम्हाला पाठवायचं असेल तर आत्ताच पाठवा माहेरी, नाही तर 9व्या महिन्यात मी पाठवणार नाही. तिला वेळेवर कुठलेच डॉक्टर घेणार नाहीत. मग माझ्या मिस्टरांनी मला माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला. माझे वडील मला घ्यायला आले व त्यांच्या घरी घेऊन गेले. मी तिथे गेले तेव्हा 8वा महिना सुरू झाला होता व जाऊन 3च दिवसात सोनोग्राफी केली तर बाळाचे वजन खूप कमी होते. डॉक्टरने पोटात पाणी कमी झाले आहे म्हणून सांगितले व सलाईन घ्यायला सांगितले. मी 3 दिवस सलाईन घेतले. त्यानंतर डॉक्टरने परत सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफीमध्ये बाळाचे हृदय डाव्या बाजूला झुकलेले दिसले. त्या सोनोग्राफीवाल्याने 3 वेळा परत सोनोग्राफी करून बघितली. त्याला वाटले बाळाची पोझिशन ठीक नसेल, परंतु हृदय डाव्या बाजूला झुकलेले होते. त्यांनी मला तिथे काहीच सांगितले नाही. रिपोर्ट दिले आणि डॉक्टरला दाखवा म्हटले. मी डॉक्टरला रिपोर्ट दाखवले. डॉक्टरांनी मला विचारले, तुमच्या 4थ्या महिन्यात सोनोग्राफी केली होती का? मी म्हटले हो, परंतु आम्हाला त्यात काही सांगितले नाही. ते म्हटले की आता सर्व परमेश्वरावर अवलंबून आहे. कदाचित तुमच्या मुलाला हृदयाला छिद्र किंवा काहीही असू शकतं. मी फार टेन्शनमध्ये आले. माझ्यासोबत माझी मोठी बहीण होती. तिला ते डॉक्टरचं हॉस्पिटल आवडलं नाही. ती म्हटली आधी कॉम्प्लिकेशन सांगितले आहे आणि इथे हॉस्पिटलमध्ये कुठल्याच सुविधा नाही. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. मग तेच रिपोर्ट घेऊन आम्ही नामांकित असलेल्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. त्या लेडीज होत्या. त्यांनी रिपोर्ट बघितले. त्या पण टेन्शनमध्ये आल्या. त्या म्हटल्या की आता आपल्या हातात काहीच नाही. डिलिव्हरी झाल्यावर आपण बाळाचा 2D इको करून त्यावरून लक्षात येईल की त्याला कुठल्या प्रकारची इजा झाली आहे. आता माझ्या हातात काहीच नाही. तोपर्यंत वाट बघू. मी तर फार खचून गेले होते. माझ्या माहेरचे सर्वजण टेन्शनमध्ये होते. आम्ही सर्वजण स्वामींची पूजा करत होतो. मी स्वामींना सांगत होते की माझे बाळ सुखरूप राहू द्या. मी रोज स्वामींची सेवा करत असे. त्यानंतर रेग्युलर चेकअप चालू होते. मी ज्या दिवशी चेकअप करून आले त्या दिवशी डॉक्टर म्हटल्या की तू रात्री डिलिव्हरीसाठी येऊन जाशील व त्यांनी मला घरी गेल्यावर सांगितले की तू आता घरी जा, फरशी पुस आणि वॉकला जा. घरी गेले. माझी पहिलीच डिलिव्हरी असल्यामुळे माझ्या ते लक्षात आले नाही. त्यांनी मला घरी जाऊन फरशी पुसण्यास का सांगितले. मी वॉकला वगैरे गेले. जेवण वगैरे केले. रात्री 11 वाजता मला माझ्या पोटात कळा यायला सुरुवात झाली. मग मला हॉस्पिटलला घेऊन गेले. त्यानंतर चेकअप वगैरे केले व मला कळा घ्यायला सांगितल्या. खूप वेळ झाला होता. आता माझ्या बहिणीने मिस्टरांना फोन केला होता. ते पण निघाले होते. जवळपास सकाळी 8-9 वाजले. मला असह्य वेदना होत होत्या. त्यांनी मला आंघोळ करायला सांगितली. मी आंघोळ केली. 10-11 वाजले तरी काहीच नाही. मग 12 वाजता डॉक्टर म्हटले की बाळाची डायरेक्शन चुकली आहे. ते आता गुदमरायला लागले आहे. आता ऑपरेशन करावं लागेल. मग त्यांनी मला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेले व मला भूल देऊन ऑपरेशन सुरू केले. महाराजांच्या कृपेने फक्त अर्ध्या तासात माझ्या मुलाची डिलिव्हरी झाली. मला मुलगा झाला होता.
परंतु तो रडत नव्हता. त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन वगैरे लावून तो रडला. डॉक्टर म्हटले ऑपरेशनला वेळ झाला म्हणून बाळाच्या तोंडात नाकात पाणी गेले व त्याला कफ झाला आहे. त्याला निमोनिया झाला आहे म्हणून त्यांनी लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला शिफ्ट केले आणि NICUमध्ये ठेवले. 4 दिवस माझ्या मुलाला त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. मी एका हॉस्पिटलमध्ये तर दुसऱ्या टोकाला माझा मुलगा असे होते. माझे मिस्टर माझ्या मुलासोबत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये थांबले होते आणि तिथेच माझ्या मुलाच्या दुसऱ्या दिवशी 2D इको केला. त्यात माझ्या मुलाचे हृदय अगदी नॉर्मल मुलांसारखे सुस्थितीत होते. हा मोठा चमत्कार होता. हा फक्त स्वामींमुळे घडला होता. त्यांनी माझ्या मुलाला सुखरूप ठेवले होते. ज्या दिवशी 2D इको झाला त्याच दिवशी मॅडम मला सांगायला आल्या, तुझा मुलगा सुखरूप आहे व त्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही. तो अगदी नॉर्मल मुलांसारखा आहे. मी खूप खुश झाले आणि स्वामींचे आभार मानले. स्वामी अशक्यही शक्य करतात याची मला प्रचिती आली. 4 दिवसानंतर माझा मुलगा सुखरूप माझ्या हातात आला आणि खरंच सांगते मित्रांनो, आजपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. हे सर्व स्वामींनी करून दाखवले होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, माझे अनुभव तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.